शिवसेना प्रत्येक निवडणुकीत केवळ इमोशनल राजकारण का करतं, मराठीचं राजकारण का करतं, विकास कामांचे मुद्दे घेऊन का जात नाही, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात की भावनिक राजकारण हे शिवसेना नेहमी करत आलेलं आहे. या भावनिक राजकारणाची नेहमी मदत ही शिवसेनेला का घ्यावी लागते? नाही, मला असं वाटत नाही. कारण 2012 साली आम्ही जी निवडणूक लढलो मुंबई महानगरपालिकेची, त्याचं आमचं कॅम्पेनचं टॅगलाईनच होती करून दाखवलं. केलेली कामं आम्ही लोकांना दाखवली आणि करून दाखवलं या शीर्षकाखाली आम्ही कॅम्पेन चालवलं आणि जिंकलो. 2017 साली आमची भाजपसोबत युती तुटली, तेव्हा भाजप तोपर्यंत महाशक्ती बनलेली ऑलरेडी, त्यांच्या विरोधात आम्ही लढलो आणि पुन्हा करून दाखवलं. ही टॅगलाईन आम्ही चालवली आणि परत एकदा शिवसेनेचा महापौर निवडून आला. आज जेव्हा 7-8 वर्षानंतर ही निवडणूक होते, त्यावेळी आजच आमचे सगळे बॅनर हे मुंबईभरात लागलेत, ते आत्ता लागत आहेत, संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होतील, तुम्हाला दिसतील. यावेळी आम्ही उद्धव साहेबांनी टॅगलाईन केले, होय हे आम्ही केलं. म्हणजे परत एकदा केलेल्या कामाच्या जोरावरच. होतं काय की अनेक वेळेला यामध्ये कामं शिवसेना करते, पण क्रेडिट घेण्यामध्ये सत्ताधारी भाजप असेल हे कुठेतरी पुढे करतात. उदाहरणार्थ आपण आता या परळ भागात आहोत. कोस्टल रोड जो आहे, ही कोस्टल रोडची मूळ संकल्पना, याला दिलेला निधी, याचं भूमिपूजन, याचं फॉलोअप, हे 100% ह्याचं क्रेडिट आणि ह्याचं श्रेय हे शिवसेनेला जातं, उद्धवसाहेबांना जातं, आदित्यजींना जातं. दुर्दैवाने उद्धवसाहेब हे मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार झाल्यानंतर त्याचं लोकार्पण झालं, त्याच्यावर फीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी कापली आणि म्हणून आता भाजप म्हणते हे आम्ही केलं. त्यामुळे लोकांनासुद्धा हे कळलं पाहिजे की हे कोणी काम केलं म्हणून होय हे आम्ही केलं आहे. आज ज्या ज्या गोष्टी भाजप स्वतःच्या म्हणून दाखवते ते काम आम्ही केलं आहे, म्हणून आम्ही हे कॅम्पेन करतो आहे. आणि हे कॅम्पेनच पूर्णपणे केलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही मतं मागतो आहे. हे करत असताना प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते, ती विचारधारा पण लोकांसमोर ठेवावीच लागते ना. ही विचारधारा आमची मराठी माणूस हा मुंबईत टिकला पाहिजे, स्वाभिमानाने राहिला पाहिजे, ही आमची विचारधारा आहे. ती मांडत असताना केलेली विकास कामं, या दोन्ही गोष्टींचं कुठेतरी आम्ही पुढे घेऊन आम्ही लोकांसमोर जातो.